थेट जाऊया कोल्हापुरात। ठाकरे सेनेचे नेते आता बेळगावच्या दिशेने रवाना झाल्याचं कळतंय। बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी बंदी करण्यात आलेली आहे। शाहूल टोल नाक्यावरती कडेकोट पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। तरीही ठाकरे सेनेच्या नेत्यांनी आता बेळगावला ते जायला निघाले, त्यामुळे त्यांना बेळगाव पोलीस रोखणार असल्याचंही समजतंय। रणजित माजगावकर आपले प्रतिनिधी थेट आपल्या सोबत जोडले गेलेत। रणजित, काय सध्या तिथली परिस्थिती आहे, सविस्तर अपडेट। कोल्हापुरातील चौकातून आता शिवसेनेचे नेते संजय पवार, विजय देवणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते बेळगावच्या दिशेने शहरातील शाहू टोल पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात आहेत। तर टोल नाका इथं कर्नाटक पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त ठेवलेला आहे। संजय पवार, विजय देवणे यांना बेळगाव जिल्हा बंदी असल्यामुळे त्यांना बेळगावात येऊ नये असं बेळगाव प्रशासनाने दिलेलं आहे। त्यामुळे यांना निप्पाणी आणि महाराष्ट्र शक्यता आहे, त्यासाठी पोलीस आता सज्ज झाले आहेत। आता भगवी रॅली ही कोल्हापुरातून बेळगावच्या दिशेने जात आहे। ती थोड्याच वेळात शाहू टोल नाका क्रॉस करून कोगनूरच्या दिशेने जाईल आणि या ठिकाणी ही शिवसेनेची रॅली पोलिसांकडून अडवण्यात येईल। या ठिकाणी संजय पवार आणि विजय देवणे यांना अटक होण्याची शक्यता आहे। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट होण्याची देखील शक्यता निर्माण झालेली आहे। अच्छा रणजित, आपण सध्या पाहतोय की ठाकरे सेनेचे नेते तर निघाले आहेत, बेळगावच्या सीमेकडे ते जात आहेत, परंतु तिथे जाऊन त्यांचा काय नेमकं प्लॅन आहे, ते काय करणार असल्याचं कळतंय। आजपासून कर्नाटक राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। या पार्श्वभूमीवर सीमा भागातील समस्त मराठी भाषिकांच्या वतीने महाराष्ट्र एकीकरण समितीनं महामेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। या महामेळाव्याला बेळगाव प्रशासनानं विरोध केलेला आहे, परवानगी दिलेलं नाही। मात्र हा विरोध जुगारून मराठी भाषिक महामेळावा आयोजित करतो आणि या महामेळाव्याला महाराष्ट्रातल्या नेत्यांनी यावं असं आव्हान महाराष्ट्र एकीकरण समितीने केलं होतं। त्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रातील कोल्हापुरातील नेते बेळगावच्या दिशेने जात आहेत। मात्र या ठिकाणी प्रक्षोभक भाषण होऊ नयेत, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून कर्नाटक पोलिसांनी दक्षता घेतलेली आहे आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या नेत्यांना 2 दिवस बेळगावमध्ये बंदी घातलेली आहे। मात्र ही बंदी झुगारून महाराष्ट्रातले विशेषतः शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे नेते आहेत हे आता बेळगावच्या दिशेने जात आहेत। एकंदरीतच मराठी माणसाचा मुद्दा आहे आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय बेळगाव मधला जो मुद्दा आहे, बेळगाव कर्नाटक सीमा, बेळगाव महाराष्ट्र सीमावाद, तो पुन्हा येतोय। तर इथे आपण पाहतोय ठाकरे सेनेचे नेते तर जात आहेत। आपण धन्यवाद रणजित या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहतोय ठाकरे सेनेचे नेते सध्या बेळगावकडे रवाना झालेले आहेत आणि त्यामुळे आता बेळगाव महाराष्ट्र किंवा कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद पुन्हा पेटण्याची शक्यता वर्तवली जाते।